युद्ध, ग्रहयोग आणि मोस्तबा खामेनेई यांची कुंडली, महायुद्धाची टांगती तलवार आणि ग्रहणाचा फेरा. मोस्तबा खामेनेईची कुंडली काय सांगते? आज जग ज्या टप्प्यावर उभं आहे तो काळ अत्यंत संवेदनशील आहे. अनेक देशांमध्ये तणाव वाढला आहे, संघर्षाची ठिणगी पडली आहे आणि काही तज्ञ तर तिसऱ्या महायुद्धाची शक्यता व्यक्त करीत आहेत. अशा वेळी एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे हे सगळं फक्त राजकारणामुळे घडत आहे का, की आकाशातील काही ग्रह वेगळेच संकेत देत आहेत? कारण या जागतिक संघर्षाशी संबंधित काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या कुंडलीत ग्रहणाच्या अगदी जवळचा जन्मयोग दिसत आहे. अशीच एक महत्त्वाची कुंडली आहे इराणचे नेतृत्व करणारे मोस्तबा खामेनेई यांची. आज आपण पाहणार आहोत की या कुंडलीत असे कोणते प्रबळ ग्रहयोग आहे जे भविष्यातील जागतिक घटनांवर मोठा प्रभाव टाकू शकतात. नमस्कार, मी डॉक्टर ज्योती जोशी आणि आपण पाहत आहात ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी हे यूट्यूब चॅनल. आपण आधी या विषयावर अनेक बाजू समजून घेतल्या. आता आपण या युद्धाशी ज्यांचा थेट संबंध आहे त्यांच्या पत्रिकेवर बोलणार आहोत. याआधी एक विनंती, आपण आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. सध्या जगात जे संघर्षाचं वातावरण आहे ते फक्त एका देशापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. जगातील मोठ्या शक्ती या संघर्षात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ओढल्या जात आहेत. अशा वेळी तीव्र ग्रहस्थिती असलेल्या व्यक्तीच्या हातात सत्ता आली तर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते. मोस्तबा खामेनेई यांच्या कुंडलीत ग्रहणाजवळचा जन्म, चंद्राचा तीव्र प्रभाव आणि प्रबळ मंगळ हे योग दिसतात. हे योग अनेकदा अत्यंत कठोर आणि धाडसी निर्णयाकडे झुकणारे असतात, ज्यामुळे संघर्ष दीर्घकाळ चालण्याची शक्यता वाढते. ज्योतिषशास्त्र केवळ वैयक्तिक जीवनाचा विचार करत नाही, तर ग्रहांच्या हालचालींमधून मोठे जागतिक संकेत देत असते. सध्याच्या स्थितीत 3 महत्त्वाचे संकेत मिळत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे शनी देवाचं मीन राशीतील संक्रमण. ज्यावेळी शनी मोठ्या राशी परिवर्तनातून जातो तेव्हा इतिहासात मोठे राजकीय बदल आणि सत्ता संरचना बदलल्याचं दिसलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राहू केतूचा अक्ष, जो नेहमीच अचानक घटना आणि अस्थिरता निर्माण करतो. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे ग्रहणांची मालिका, जी ज्योतिषशास्त्रात अत्यंत शक्तिशाली मानली जाते. जेव्हा सत्ताधाऱ्यांच्या कुंडलीवर ग्रहणांचा प्रभाव असतो तेव्हा त्यांच्या निर्णयाचे पडसाद जागतिक स्तरावर उमटतात. आता मोस्तबा खामेनेई यांच्या कुंडलीतील तांत्रिक बाजू पाहूया. यांचा जन्म ग्रहणाच्या फक्त 2 दिवस आधी झाला आहे. ज्योतिषीय नियमानुसार अशा व्यक्तींचे निर्णय टोकाचे असू शकतात. त्यांच्या कुंडलीत सिंह राशीत सूर्य आणि केतू एकत्र आहेत, जे प्रबळ नेतृत्व आणि सत्ता टिकवण्याची तीव्र इच्छा दर्शवतात. तसंच मंगळ स्वतःच्याच वृश्चिक राशीत असल्याने तो त्यांना प्रचंड धाडस आणि गुप्त रणनीती आखण्याची शक्ती देतो. कर्क राशीतील चंद्र आणि शुक्र त्यांना भावनिक बनवतात, ज्यामुळे कधीकधी भावनेच्या भरात घेतलेले निर्णय मोठे चुकीचे परिणाम देऊ शकतात. विशेष म्हणजे ही ग्रहस्थिती दर्शवते की ते आपल्या वडिलांचे कार्य पूर्ण करण्यासाठी अत्यंत दृढ मानसिकता ठेवू शकतात. येणाऱ्या काळात जेव्हा शनी मेष राशीत प्रवेश करेल तेव्हा या कुंडलीसाठी अत्यंत संवेदनशील काळ सुरू होईल. या काळात मोठे राजकीय संघर्ष, प्रतिष्ठेची परीक्षा आणि वैयक्तिक आव्हानं समोर येऊ शकतात. वैयक्तिकरित्या त्यांच्यासाठी तो काळ अत्यंत कठीण असेल. ग्रहस्थिती सूचित करतात की या काळात मारक ग्रहांचे प्रभाव वाढल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मोस्तबा खामेनेई यांच्याप्रमाणेच जगातील इतर बलाढ्य नेत्याच्या कुंडलीतही हाच ग्रहण योग दिसून येतोय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म 14 जून 1946 रोजी खग्रास चंद्रग्रहणाच्या दिवशी झाला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1949 रोजी खंडग्रास सूर्यग्रहणाच्या दिवशी झाला आणि इराणचे सर्वोच्च नेते अयतुल्ला खामेनी यांचा जन्म 19 एप्रिल 1939 रोजी कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या दिवशी झाला.
या तिन्ही नेत्यांच्या पत्रिकेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की ज्यांचा जन्म चंद्र किंवा सूर्यग्रहणाच्या छायेत झालेला आहे. विशेष म्हणजे सध्या युद्धाची जी प्रत्यक्ष सुरुवात झाली ती सुद्धा ग्रहण काळात झाली. त्याची भयानकता याच काळात अधिक वाढली आहे. अर्थात ज्योतिषशास्त्र भविष्य बदलत नाही, पण ते धोक्याचा संकेत नक्कीच देतात. जेव्हा ग्रहांची स्थिती इतकी तीव्र असते तेव्हा घेतलेले निर्णय केवळ इतिहास घडवत नाही तर कधीकधी इतिहासाची दिशा बदलून टाकतात. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे माझं भाष्य नाही तर ज्योतिषशास्त्रावर आधारित विश्लेषण आहे. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.